नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन आणि आजचा आपला विषय आहे टॉक टाइमचा संवाद कौशल्य. संवाद कौशल्य या विषयाबद्दल आपण नेहमी ऐकत असतो, पण त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात वापर कसा करायचा याविषयी आपल्याला माहिती नसते. जाणून घ्यायची इच्छा असते, पण नेमकं त्याचा वापर कसा करायचा रोजच्या आयुष्यात हे जाणून घ्यायची आपल्याला इच्छा असते. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत काउन्सिलर अतुल गोरे आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं स्टुडिओत स्वागत. आणि या विषयावर तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266714764 02266714764. आणि मी चर्चेला सुरुवात करतोय. सर, संवाद कौशल्य याविषयी अनेक सेमिनार्स होत असतात, अनेक वर्कशॉप्स होत असतात, पण रोजच्या आयुष्यात देखील संवादाचं तेवढंच महत्व असतं. तर संवाद म्हणजे काय या विषयापासून आपण सुरुवात करूयात. संस्कृतमध्ये वद असा एक धातू आहे आणि संवाद, वद म्हणजे बोलणे, संवाद म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकमेकाशी माहिती देत असतात, प्रश्न विचारत असतात, इन्स्ट्रक्शन देत असतात, असं जे काही करत असतो आपण एकमेकाबरोबर त्याला संवाद. पण त्याची आवश्यक अट ही आहे की त्या ठिकाणी एकमेकाबद्दलचा जिव्हाळा, एकमेकाबद्दलचं प्रेम, एकमेकांचा सन्मान दोघांमध्ये जेव्हा असेल तेव्हाच तो फक्त संवाद असतो. नाहीतर त्याला आणखीन वेगळे शब्द आहेत. त्याला एक वितंडवाद नावाचा एक शब्द आहे, तर किंवा विसंवाद असा शब्द आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन, आर्ग्युमेंट आणि फाईट्स असे जे 3 शब्द लेवलचे आहेत, तसे आपल्याकडे संवाद, विसंवाद आणि वितंडवाद असे आपल्याकडे शब्द आहेत. बरोबर. तर संवाद असतो तो एकमेकाबद्दल प्रेम, आत्पुलकी, आत्मीयता आणि एकमेकाची गरज असते तेव्हा तो संवादाचा भाग असतो. बरोबर आहे. तुम्ही कितीतरी वर्ष या फील्डमध्ये आहात. संवाद कौशल्य या विषयाकडे आपण येणार आहोत, पण संवादाचं आपल्या रोजच्या आयुष्यातलं महत्व किती प्रकर्षानं जाणवतं? मला असं वाटतं की संवादाशिवाय आपण खरं तर सामाजिक प्राणी म्हणून मनुष्य आहे. आणि जेव्हा जेव्हा दोन व्यक्ती एकमेकासमोर येतात, एकमेकाजवळ येतात, तेव्हा तेव्हा त्यांनी जर एकमेकाशी संवाद केला नाही, आणि तो संवाद 3 पातळ्यांवरचा संवाद असतो. एक पातळी असते त्याला म्हणतात की शाब्दिक लेवलचा संवाद, दुसरी पातळी असते ती त्याला म्हणतात टोन लेवलचा संवाद, आणि तिसरी पातळी असते ती बॉडी लँग्वेज लेवल. म्हणजे संवादामध्ये सायलेन्स हा सुद्धा एक संवाद आहे. आणि हा सायलेन्स हा स्त्रिया हा खूप भरपूर वापरतात. म्हणजे घरामध्ये जेव्हा पतीशी वगैरे भांडण झालं तर त्या एवढं मौन क्रिएट करतात की तो पती बिचारा कोलमडून पडतो की बाबा काहीतरी तू बोल. त्यामुळे सायलेन्स हे सुद्धा एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे. त्यामुळे आपण सर्वसाधारणपणे लिहायला शिकवतो, तो एक संवाद असतो. वाचकांशी लेखकाचा संवाद असतो. आपण बोलायला शिकतो, पण त्याच्या पलीकडे आपण ऐकायला शिकतो का? की बऱ्याच वेळा आम्ही असं बघितलं की आमच्या ट्रेनिंगच्या प्रोग्राम मध्ये की आपल्याला ऐकायला नाही शिकवलं जात. आपण ऐकू येणं ही फिजिकल प्रोसेस आहे आणि ऐकणं ही मेंटल इमोशनल प्रोसेस आहे. आपण फिजिकली फक्त ऐकत असतो, बऱ्याच वेळा मेंटली इमोशनल, तेव्हा तो संवाद होत नाही. अगदी बरोबर. संवादामध्ये जे 2 महत्वाची व्यक्ती आहेत, बोलणारा आणि ऐकणारा, आणि याच्यामध्ये ऐकण्याचं महत्व किती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला फोन विचारतायत, प्रश्न विचारतायत. रणजित लहाने प्रश्न विचारतात आपल्याला अमरावतीहून. विचारा रणजित. हॅलो, आपला प्रश्न विचारा. आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. आता आम्हाला प्रश्न विचारा रणजित. हॅलो, आपला प्रश्न विचारा. आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. आता आम्हाला प्रश्न विचारायचा होता, नोकरीसाठी जर जायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, कशा प्रकारे आपण संवाद साधायला हवे समोरच्याशी? खूप महत्वाचा प्रश्न आहे. करिअरचा खूप महत्वाचा टप्पा आहे. आणि इंटरव्ह्यूला जात असताना सर्वात मला वाटतं आत्मविश्वास आणि आपली देहबोली काय याच्याकडे सर्वात जास्त लक्ष असतं. तर इंटरव्ह्यूला जात असताना पहिली गोष्ट म्हणजे ज्या कामासाठी किंवा ज्या नोकरीसाठी तुम्ही जिथे जात आहात त्या संस्थेची, त्या कंपनीची, त्या बिझनेसची किंवा तो तुम्ही जो जॉब करणार आहात त्याची तुम्ही सगळी पुरेशी माहिती मिळवलेली आहे की नाही, हा पहिला प्रश्न आहे. तर त्याचा जितका तुमचा अभ्यास खोलवर असेल तितकी तुमची तयारी तेवढी उत्तम असते. उदाहरणार्थ कुठेही संवादाला जाण्यापूर्वी ना कसं आहे की आम्ही असं म्हणतो की टू क्रिएशन थिअरी नावाची एक थिअरी शिकवतो आम्ही. म्हणजे आपण जगामध्ये जे काही करतो
ते द्विज असतं. द्विज म्हणजे त्याचा 2 वेळा जन्म होतो. पहिला जन्म आपल्या डोक्यात होतो, मनात होतो, आणि दुसरा जन्म रियालिटीमध्ये होतो. तर मनामध्ये त्या घटनेचा जन्म किती सुंदर झालेला आहे आणि किती अॅक्युरेट आणि डिटेल झालेला आहे, त्याच्यावर रियालिटीमध्ये किती चांगला होणार हे ठरलेलं असतं. त्यामुळे तुम्ही जर इंटरव्ह्यूला जात असाल तर तो इंटरव्ह्यू तुमचा आधी इथे व्हायला लागतो. स्वतःचाच इंटरव्ह्यू स्वतः घ्यायला लागतो. म्हणजे तुम्ही तो बायोडेटा किती चांगला बनवला आहे. बऱ्याच वेळा लोक जुने कुठले तरी केलेले ऍप्लिकेशन झेरॉक्स करून पाठवत असतात, आम्हाला देतात. मग ते कळतं की या माणसाने इव्हन किंवा त्याच्यामध्ये अपडेटच नसतं. 2 वर्षापूर्वीचं त्याच्यामध्ये रेकॉर्ड लिहिलं असताना अपडेटच केलेलं नसतं. तर ही सगळी तुमची तयारी, तुम्ही जो डॉक्युमेंट घेऊन जाताय तो डॉक्युमेंट किती चांगला बनवलेला आहे, ज्या कंपनीकडे तुम्ही जाताय त्या कंपनीला किती अभ्यास केला आहे, तुम्ही सेल्स करिअरसाठी जाता तर सेल्स संदर्भात तुम्हाला किती माहिती आहे, जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडायचं. ही तुमची पूर्वतयारी असते. त्यानंतर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हा जॉब मला मिळणार आहे असा तुमच्या मनात विचार आहे की माय गॉड मिळेल का नाही अशी शंका आहे. कारण ते ठरवत असतं की तुम्ही कुठल्या प्रकारचा संवाद तुम्हाला जे इंटरव्ह्यू घेणारी मंडळी आहेत त्यांच्याशी करणार आहात. तर त्या लेवलचा एक कॉन्फिडन्स तो पहिला आपल्याशी संवाद असतो. तो संवाद तुम्ही जर पूर्ण करून गेलात आणि हे फर्स्ट क्रिएशन जर तुम्ही उत्तम प्रकारे केलं असेल तर तुमचं सेकंड क्रिएशन तिथे चांगलं होतं. तर त्यामुळे तुमची तयारी त्याची खूप चांगली जर असेल तर तुमचा इंटरव्ह्यू चांगला होऊ शकतो. तर हे पहिली अगदी बरोबर, ही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात प्रशांत माळी सांगलीहून. विचारा प्रशांत. हा नमस्कार सर. नमस्कार. बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स डिग्री कंप्लीट केलेली आहे. तर कशा प्रकारे इंटरव्ह्यू फेस करताना तयारी करावी लागेल? जसं तुम्ही सांगितलं की प्रोफेशन तुम्ही एकदा बघून त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करा. तर कम्प्युटर सायन्सची बॅकग्राऊंड आहे तर आणखीन काही आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो का? जॉब कुठलं, कसं मी मॅनेजमेंट मधून आलेला माणूस आहे, त्यामुळे तुमचा म्हणजे तुमचा कोअर कॉम्पिटन्स कोणताही असला तरी जी मॅनेजमेंटची तत्व आहेत ना ती प्रिन्सिपल सगळी सर्व कोअर कॉम्पिटन्सला ते जातात. पहिली गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा कम्प्युटर ह्याचं ज्ञान घेतलेलं आहे तर खरोखरच तो व्यवसाय तुम्हाला खरोखर प्रेम आहे का तुमचं, तो आवडतो का? पुढील आयुष्यातली 40-50 वर्ष मी या व्यवसायासाठी देणार आहे, मी इथे काय घ्यायला आलो याच्यापेक्षा मी इथे काय द्यायला जाणार आहे, हे जर तुमच्या मनामध्ये क्लिअर असेल. आणि कसं आहे की घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तसं आहे तर तुम्ही बऱ्याच वेळा कसं असतं की मी कुठल्याही जॉबला जातो ना तेव्हा मला काय हवंय, माझ्या डिमांड्स खूप असतात, पण या जगामध्ये असे जॉब मिळत नसतात. तर तुम्ही त्या कंपनीला असं काय एक्सक्लुझिव्ह ऑफर करणार आहात की ज्याद्वारे यू बिकम एन एक्स्ट्रॉर्डिनरी कॅन्डिडेट, याची तुमची तयारी लागते. आणि ती तयारी जर त्याची असेल ना त्या माणसासाठी जगामध्ये हजारो जॉब्स आहेत. ग्रेट, हा खूप छान मुद्दा आहे सर. आणि आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात अमर पुण्याहून. विचारा अमर. अमर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, मला असं विचारायचं आहे, मी डायरेक्ट विचारतो. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा आणि टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा. मी टीव्हीचा आवाज व्हेरी सॉरी मॅम, 1 मिनिट मी लगेच तुम्हाला प्रश्न विचारतो. माझा विषय असा आहे, मी स्वतः वेब डिझायनर आहे, मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. पण समोरच्या व्यक्तीकडे जेव्हाही मी कामाला जातो इथे सोडून मी अजूनही काय मोठ्या कंपनीमध्ये कामाला नाही, एमएनसी मध्ये वगैरे कामाला नाहीये, छोट्या कंपनीमध्ये जिथे सोलून असतात तिथे कामाला आहे, ठीक आहे. पण तिथे जेव्हाही मी कामाला जातो समोरच्याला संपूर्ण माहिती असतं की हे काम जे आहे वेबसाईट डेव्हलप करणं, तर मी डेव्हलपमेंटमध्ये आय एम जस्ट वेब डिझायनर. मला हा विषय येतो की जर का 1 तासाचं काम असेल समोरच्याला माहिती असेल तरी तो अर्ध्या तासाचं काम असतो. आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सोल ओनर्सला सर्वात महत्वाची गोष्ट पीएफ वगैरे रेग्युलर गॅजेटी वगैरे चालू करणं हा इश्यू का असतो? कारण की मी जर का जॉब करत असेल तर मला सगळ्या गोष्टी मला मिळायला पाहिजे. थोडासा विषयांतर होत आहे काहीसं, कारण आपल्याला अगदी बरोबर आहे. पण याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की प्रोफेशन वाईज तुम्हाला ती तयारी करणं आवश्यक आहे सर, पण याच निगडीत म्हणजे विषयांतर होतंय खरं तर आपण त्यांना नंतर दुसऱ्या कार्यक्रमात उत्तर देऊ शकतो. अमरचा प्रश्न झालाय, आपल्याला तुमच्या प्रश्नाकडे येते, पण आपल्याला किशोर नगरकर प्रश्न विचारतात मुंबईहून. विचारा किशोर.